नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आरंभ या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आत्ता आपण बुद्धिमत्तेला सुरुवात केली होती. त्याचं एक लेक्चर आपलं झालेलं आहे. त्यामध्ये आपण काय पाहिलं रे? आपण सूचना पालन, जे आकलन टॉपिक होतं त्यामध्ये सूचना पालन म्हणजे ते जोडाक्षर, अक्षर आणि शब्द आणि त्यावर आधारित प्रश्न आपण आता इथे पाहिलेले आहेत. आता आपण यातला जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे संख्या मालिका. या संख्या मालिकेला आपण आता काय करणार आहे? सुरुवात करणार आहोत. तर संख्या मालिका याच्यावरचे प्रश्न तुम्हाला कसे असणार आहेत? तर तुम्हाला अशा प्रकारची संख्या मालिका दिली जाईल, मग ती प्रत्येक प्रश्नामध्ये वेगवेगळी देखील असू शकते. तर त्या संख्या मालिकेवर आधारित तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल आणि त्या प्रश्नाच्या आधारे तुम्हाला काय करायचंय? उत्तर द्यायचं आहे. तर पहिला प्रश्न पाहूया आपण. पुढील संख्यामालेत क्रमाने येणाऱ्या लगतच्या 2 अंकांची बेरीज. पुढील संख्यामालेत क्रमाने येणाऱ्या लगतच्या 2 अंकांची बेरीज ही मूळ संख्या येते असे किती वेळा झालेले? त्याची बेरीज किती यायला पाहिजे, मूळ संख्या यायला पाहिजे, असं किती वेळा झालं हे आपल्याला पाहायचंय. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायला लागेल? प्रत्येक गोष्ट शेजारच्या अंकांची ॲडिशन करून पाहायला लागेल आणि तरच तुम्हाला ते समजू शकेल. जसं की आपण हे लगतचे 2 अंक म्हणजे पहिले 2 अंक सपोज आपण ॲड केले, 7 + 8 किती होतात? 15. आता 15 मूळ संख्या आहे का नाही हे तुम्हाला माहिती हवं. त्यासाठी आपण मूळ संख्या तुम्हाला या ॲपमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुमच्या पाठ हव्यात. आपण मॅथ्समध्ये देखील पाहणार आहेत. 1 ते 100 यामध्ये काय की 25 टोटल 25 संख्या काय असतात रे? मूळ संख्या असतात आणि 74 संख्या ह्या संयुक्त असतात. आणि जी फर्स्ट एक आहे, हा एक आहे, ती मूळही नसते आणि संयुक्त देखील नसते. तर अशा पद्धतीने हा 100 संख्यामध्ये आपल्याला मूळ संख्या कोणकोणत्या हे ते माहिती असणं अपेक्षित आहे. जसं की मी तुम्हाला सांगतो, आता इथे लिहून दाखवतो 25 मूळ संख्या. त्या मूळ संख्या तुम्ही पाठ करा. आता पहा, 1 ते 10 मध्ये पहा, 2, 3, 5 आणि 7 या संख्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. त्यानंतर 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 11, 13, 17 आणि 19 या संख्या मूळ संख्या आहेत. नंतर 21 ते 30 मध्ये 23 आणि 29. त्यानंतर कुठली येते? 31 आणि 37. त्यानंतर येते आपली 41, 43 आणि 47. अशा या संख्या तुमच्या पाठच झाल्या पाहिजेत. त्यानंतर येतं आपलं 53 अँड 59. नंतर यानंतर जे येतं ते मी थोडं इथं लिहितो, 61, 61 अँड 67. त्यानंतर येतं आपलं 71, 73 आणि 79. त्यानंतर जे येतं आपलं 83 आणि 89, 83 आणि 89 आणि सर्वात शेवटी 25वी ती येते 97. म्हणजे 91 ते 100 मध्ये एकच मूळ संख्या आहे 97. तर टोटल किती झाल्या? ह्या पहा, ह्या 4, त्यानंतर या 4, 4 आणि 4 8, त्यानंतर या 2 10, 2 12, 12 अधिक 3 या 15, 15 आणि 2 17, 17 आणि या 2 19, 19 आणि 3 या 22, 22 आणि 2 या 24 आणि शेवटची ही 25. अशा पद्धतीने एकूण 25 मूळ संख्या या ज्या आहेत त्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया, म्हणजे तुम्हाला आता पटकन समजते. आता 15 ही संख्या मूळ संख्या आहे का रे? तर नाही, 15 ही संख्या मूळ संख्येमध्ये येत नाही, त्यामुळं हे येणार नाही. त्यानंतर पुढचं लगतची संख्या पहा, 8 आणि 9. 8 अधिक 9 करून पहा, 9 आणि 8 होतं 17. 17 मूळ संख्या आहे का? आहे. त्याची मूळ संख्या येईल त्याला आपण गोल करूया, आहे. त्यानंतर पुढचं पहा, 9 आणि 2 तुम्हाला करावं लागेल. 9 अधिक 2 हे होतं 11. 11 मूळ संख्या आहे का रे? आहे. त्यानंतर 2 अधिक 0, 2 अधिक 0 इथं 2 आणि 2 मूळ संख्या आहे. इथे पहा, इथे लिहिलेली 2 आणि 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. म्हणजे ती सम असून मूळ संख्या आहे, एकमेव आहे तशी, की जी मूळ पण आहे आणि समसंख्या देखील आहे. आणि 2 नंतरच्या कुठलीही समसंख्या ही मूळ संख्या नाही. त्यानंतर पुढे पहा, 0 आणि 1. 0 अधिक 1 तुम्ही केलं त्याचं उत्तर 1 येतं आणि 1 आपल्याला माहिती ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही, त्यामुळे हिला आपण घेणार नाही आहोत. पुढे पहा, 1 आणि 3. 1 अधिक 3 हे येतं 4. 4 आहे का रे मूळ? नाहीये. त्यानंतर 3 अधिक 5, 3 अधिक 5 हे येतं 8. हे देखील मूळ संख्या नाही. 5 अधिक 6, 5 अधिक 6 हे येतं 11. ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 6 अधिक 8, 6 अधिक 8 हे येतं 14 आणि ही मूळ संख्या नाही. 8 अधिक 1,
8 अधिक 1 येतं 9, 9 ही मूळ संख्या नाही. आता 1 अधिक 1, 1 अधिक 1 येतं 2 आणि 2 ही मूळ संख्या आहे. परत 1 अधिक 1 2, पुन्हा ही देखील मूळ संख्या येते. नंतर 1 अधिक 2, 1 अधिक 2 3 आणि ही देखील मूळ संख्या येते. आणि सर्वात शेवटी 2 अधिक 5 ते मी इथं लिहितो. 2 अधिक 5 बरोबर 7. तर 7 देखील मूळ संख्या आहे. म्हणजे लगतच्या 2 अंकांची बेरीज ही मूळ संख्या येते. असं किती वेळा झालं रे? तर पहा, एकदा, दोनदा, तीनदा, 4, 5, 6, 7 आणि 8. किती वेळा आलेले आहे? 8. तर आपलं पर्याय क्रमांक 2 इथं आहे पहा 8. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. तर संख्या मालिकावरचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे सोडवायचे आहेत. याच्यामधील ज्या 1 ते 25 मूळ संख्या आहेत या सर्व संख्या तुम्हाला काय करायचंय? पाठ करायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील संख्या मालिकेत 5 पूर्वी 3, 5 पूर्वी 3 आहे मात्र 5 नंतर 4 नाही. म्हणजे काय रे? 5 पूर्वी 3 आहे म्हणजे 35 अशी संख्या आहे. 5 पूर्वी 3 आहे म्हणजे काय रे? तुम्हाला 35 अशी संख्या दिसली पाहिजे. परंतु 5 पूर्वी 3 आहे परंतु नंतर 4 नाही. 354 नंतर 4 आला त्याला मात्र घ्यायचं नाही. म्हणजे आपल्याला 35 ही संख्या शोधायची जिच्या नंतर 4 नसलं पाहिजे. तर पहा, इथं कुठं 35? इथं 35 दिसलं तुम्हाला? 5 पूर्वी 3 आहे, नंतर 4 आहे का? नाही. त्यामुळे हिला आपल्याला घ्यावं लागेल. ज्याला घ्यायचं त्याला आपण गोल करूया. त्यानंतर इथं परत 35 कुठे दिसते का ते पाहायचं. इथं 35 दिसते आणि त्याच्यानंतर 4 आहे का? लगेच. इथं पुढे आहे परंतु लगेच आहे का? नाही, लगेच नाहीये. त्यामुळे याला देखील आपल्याला घ्यायचंय. परत 35 संख्या कुठे पहा? इथं 35 आहे, त्याच्यानंतर 4 नाहीये, त्यामुळे याला देखील आपण घेऊ शकतो. त्यानंतर इथं पण 35 आहे पहा. इथं देखील 35 आहे, नंतर 4 नाहीये. इथं पण 35 आहे आणि नंतर 4 नाहीये. इथं मात्र काय पहा, इथं 35 आहे परंतु लगेच 4 आहे, त्यामुळे याला घेता येईल का ह्या 35ला? तर नाही घ्यायचं याला. इथं पण 35 आहे आणि नंतर 4 नाही. तर असं किती वेळा झालंय की 5 पूर्वी 3 आहे परंतु 5 नंतर 4 नाही. असं किती वेळा झालेलं आहे? एकदा, दोनदा, तीनदा, 4, 5 आणि 6. किती वेळा झालेले रे? 6 वेळा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थितरित्या संख्या मालिका जी दिली असेल तिला ऑब्झर्व करायचं, आधी व्यवस्थित पाहायचं आणि जे प्रश्न आपल्याला विचारले त्याचे उत्तर आपल्याला द्यायचे. आता पहा, प्रश्न आपल्याला काय विचारलाय? वरील संख्या मालिकेतील मूळ संख्यांची एकूण बेरीज संयुक्त संख्यांच्या एकूण बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. आता आपण काय करूया? वरील संख्या मालिकेतल्या मूळ संख्या इथं लिहूया. तर वरील संख्या मालिकेत पहा, 7 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही देखील मूळ संख्या आहे आणि त्यानंतर 2 ही देखील मूळ संख्या आहे. त्यातली एक जी आहे ही मूळही नाही आणि संयुक्त नाही, त्यामुळे तिला आपण घेणार नाही. यांची काय विचारली? आपल्याला बेरीज सांगितली. ही जर बेरीज आपण केलं तर हे होतं 17. टोटल किती येते याची? 17 अशी येते. आता पुढे पहा, संयुक्त संख्यांची बेरीज आपल्याला विचारली. संयुक्त संख्या कुठल्या रे यातली? 6, 8, 9, 4. तर 6 अधिक 8 अधिक 9 अधिक 4 हे जर तुम्ही केलं तर 6 आणि 8 होतात 14, 14 आणि 9 होतात तुमचे 23 आणि 23 आणि 4 होतात 27. त्याची टोटल बेरीज झाली 27 आणि मूळ संख्यांची बेरीज झाली 17. तर कुणाची कमी आणि कुणाची जास्त रे? तर संयुक्त संख्यांची जास्त आहे. आणि आपल्याला काय विचारले? मूळ संख्यांची एकूण बेरीज संयुक्त संख्याच्या एकूण बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. तर डेफिनेटली मूळ संख्यांची बेरीज ही कमी आहे आणि ती कितीने कमी आहे तर आपण काय करतो? त्यातला फरक काढतो. 27 मधनं 17 गेले तर 10 उरतात. याचं उत्तर काय येईल आपलं? 10 आणि ती मूळ संख्यांची बेरीज कमी आहे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. आता इथं आपल्याला एक अंकमालिका दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारले पहा, ही अंकमालिका दिलेली इथपासून इथपर्यंत आणि विचारले वरील अंकमालिकेतील डावीकडून 6व्या अंकाचा वर्ग, डावी साईड म्हणजे ही, डावीकडून 6व्या अंकाचा वर्ग व उजवीकडून 7व्या अंकाचा वर्ग, उजवी साईड म्हणजे ही 7व्या अंकाचा वर्ग यांच्यातील फरक किती असं विचारलंय. आता डावीकडून 6वा अंक पाहूया आपण. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि हा 6वा. 6वा अंक हा आहे, याचा वर्ग काय येईल रे? वर्ग म्हणजे आपण त्याच संख्येला गुणतो. 5 5 25. तुमचे 1 ते 31 पर्यंत वर्ग पाठ असतील अशी अपेक्षा आहे. नसेल तर आपल्या ऍपवर आपण ती PDF शेअर केलेली आहे, तिथनं ते पाहून घ्या. 5चा वर्ग आहे 25. आता काय विचारले? उजवीकडून 7व्या अंकाचा वर्ग. 7वा अंक कुठला आहे पहा? 1
2 3 4 5 6 आणि 7. 7वा अंक 3 आहे आणि त्याचा वर्ग काय येईल रे? 3 गुणिले 3 9 असा येईल. आणि याच्यातला काय विचारलं तुम्हाला? फरक विचारलाय. फरक म्हणजे काय रे? वजा करायचं, त्यातनं मायनस करायचं. तर 25 मधनं 9 गेले, किती उरले? 16. 25 मधून 9 गेल्यावर किती उरतात? 16. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने खूप सोपी संख्या मालिका तुम्हाला विचारली जाईल. पुढचा प्रश्न पहा संख्या मालिकेवरचा. हा संख्या मालिकेवरचा शेवटचा प्रश्न आहे. यानंतर आपण अक्षर मालिका याच्यावर जाणार आहोत. प्रश्न काय पहा, खालील संख्या मालिकेतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होतील? पहा, म्हणजे मूळ संख्यावर किती प्रश्न विचारलेत, किती महत्वाचे. तुमच्या मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ असणं खूप गरजेचं आहे. आता आपल्याला काय करायचंय, खाली जी संख्या मालिका दिली त्यांच्या अंकांच्या स्थानांची अदलाबदल करायची आणि त्यानंतर किती संख्या ह्या मूळ संख्या बनतील हे आपल्याला पाहायचंय. तर आधी आपण काय करूया, त्यांची अदलाबदल करून संख्या लिहूया. 31चं उलट केलं तर काय होईल रे? 13. त्यानंतर 59 याचं उलट केल्यावर 95. त्यानंतर ही 35चं उलट केल्यावर 53. त्यानंतर 19 याचं उलट केल्यावर 91. 17चं उलट केल्यावर 71. 34चं उलट केल्यावर 43. 16चं उलट केल्यावर 61. 89चं उलट केल्यावर 98 आणि 74चं उलट केल्यावर 47. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचं की आता किती संख्या या मूळ संख्या असणार आहेत. 13 ही मूळ संख्या आहे, 95 ही मूळ संख्या नाहीये. 13ला आपण गोल करूया. 53 ही काय रे? 53 ही डेफिनेटली काय आपली मूळ संख्या आहे. 91 ही मूळ संख्या नाहीये. 71 ही मूळ संख्या आहे. 43 ही देखील मूळ संख्या आहे. 61 ही देखील मूळ संख्या आहे. 98 मात्र मूळ संख्या नाही. आणि शेवटी 47 ही एक मूळ संख्या आहे. मग 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे अशा किती टोटल संख्या आहेत की ज्या मूळ संख्या आहेत रे? तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे 6 हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर अशा पद्धतीने संख्या मालिकेवरचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हा एक शेवटचा प्रश्न पाहून घेऊया, म्हणजे पूर्णपणे आपलं सर्व संख्या मालिका क्लिअर होऊन जाईल. आता ही तुम्हाला संख्या मालिका दिलेली आहे. यात म्हटले वरील संख्या मालिकेत सम अंकानंतर लगत सम अंक व सम अंकापूर्वी लगत विषम अंक असे किती वेळा झालेले? म्हणजे काय रे? सम अंकानंतर लगेच सम अंक, म्हणजे सम अंक असेल त्याच्यानंतर लगेच सम अंक आलेला आहे व सम अंकापूर्वी लगत विषम अंक, त्याच्या अगोदर विषम अंक, असं किती वेळा झालेलं आहे? म्हणजे तुम्हाला हे कॉम्बिनेशन शोधायचंय. विषम, सम आणि सम असं कॉम्बिनेशन शोधायचंय. सर्वात पहिला आपण विषम अंक पाहायचा, त्याच्या पुढे सम आणि सम आहे का एवढं पाहायचं, म्हणजे ते क्लिअर होऊन जाईल. विषम अंक इथं पहिलाच आहे 7. 7 नंतर पुढे आहे 8. आता सम आणि विषम यातला फरक तुम्हाला आधी माहिती पाहिजे. सम म्हणजे काय रे? सम म्हणजे अशा संख्या ज्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 यापैकी कुठलेही अंक असतात, त्यांना म्हणायचं समसंख्या. आणि विषम संख्या म्हणजे काय? ज्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 हे अंक असतील त्यांना काय म्हणायचं आपल्याला? विषम संख्या असं म्हणायचं आहे. आता इथे पाहूया आपण, 7 नंतर 8 ही सम आहे, परंतु त्याच्यानंतर लगेच 3 हा विषम आहे, त्यामुळे हे कॉम्बिनेशन येणार नाही. नंतर आपण काय करायचं? विषम संख्या शोधायच्या आधी. इथं 3 आहे पहा, 3 नंतर 2 ही सम आहे, परंतु लगेच परत सम आहे का? नाही, त्यामुळे हे पण येणार नाही. परंतु इथं 5 पहा, 5 नंतर 6 ही सम आहे आणि 4 ही देखील सम आहे, त्यामुळे हे कॉम्बिनेशन इथं येतंय. हे आपलं एक वेळा झालं. त्यानंतर पुढे विषम संख्या शोधा कुठे आहे? इथं 7 आहे, 7 नंतर 2 आहे, ही सम आहे, परंतु 3 ही विषम आहे, त्यामुळे हे देखील येणार नाही. आता 3 पहा, 3 नंतर 6 ही सम आहे आणि 8 ही देखील सम आहे, त्यामुळे हे देखील जमेल. त्यानंतर 9 ही विषम आहे, त्यानंतर 4 ही सम आहे आणि 6 ही देखील सम आहे, तर ही देखील आपल्याला जमेल. म्हणजे 1 2 आणि 3. तर 3 वेळा असं झालेले आहे की विषम अंकानंतर सम आणि त्याच्यानंतर लगेच सम आलेले आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं जी संख्या मालिका आहे तो टॉपिक आपण व्यवस्थितरित्या क्लिअर केलेला आहे. आता जो आपला उरलेला आहे तो म्हणजे इंग्रजी अक्षरमाला. तर त्याच्यावरचे प्रश्न आपण डिरेक्टली पाहूया. इंग्रजी अक्षरमाला म्हणजे काय? तुम्हाला जी आता परीक्षेसाठी म्हणजे 5वी स्कॉलरशिपसाठी जी इंग्रजी अक्षरमाला त्यांनी काय केले राहते तिथे दिलेलीच राहते. ही अक्षरमाला जी दिली तीच आपण वापरायची. जर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं की ऍक्च्युअली इंग्लिशमध्ये असतात टोटल 26 अक्षरे A to Z, परंतु त्यांनी इथं देताना तुम्हाला काय केलंय रे? 5-5चा गट करून दिलाय. हे 5 अक्षरे, हे 5 हे 5 हे 5 आणि इथे 6 असायला पाहिजे होते झेड धरलं तर, परंतु त्यांनी झेड घेतलेला नाही, त्यांनी फक्त इथे 5च अक्षरे घेतले. त्यामुळे तुम्ही देखील वापरताना हीच अक्षर मला वापरायची. तुम्ही A to Z लिहायचं
नाही, झेड इथं घ्यायचा नाही. त्यांनी जी आपल्याला दिलेली अक्षरमाला तीच अक्षरमाला आपण वापरायची आहे. तर पाहूया आता याच्यावर आधारित क्वेश्चन कसे असतात त्या आता आपण पाहून घेऊया. वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 14व्या क्रमांकाच्या अक्षरापासून, उजवीकडून म्हणजे ही उजवी बाजू, उजवीकडून 14व्या क्रमांकाच्या अक्षरापासून समान अंतरावर नसलेली अक्षर जोडी ओळखा. समान अंतरावर नसलेली अक्षर जोडी ओळखायची आपल्याला. मग आधी 14वे अक्षर काढून घेऊया आपण उजवीकडनं. हे पहा, 14वे अक्षर मोजताना तुम्ही असं देखील मोजू शकता, 1 2 3 4 5, किंवा तुम्हाला एवढ्याला 5चा पाडा येत असेल तर हे 5 5 दुने 10 आणि 10 नंतर 4, 1 2 3 आणि 4. 14वे अक्षर कुठून असणार आहे आपलं? एल हे अक्षर असणार आहे 14वे. किंवा डिरेक्टली 1 2 3 4 असं जरी तुम्ही मोजत आलात तरी चालेल. आता 14व्या क्रमांकाच्या आजूबाजूला समान अंतरावर नसलेली जोडी शोधायची आपल्याला. मग एक एक जोडी घेऊन पाहायची. जी आणि यू. जी कुठे पहा, जी इथे आहे आणि यू इथे आहे. तर एल पासून जी किती अंतरावर रे? इथे पहा, इथे एल आहे. एल पासून जी किती अंतरावर आहे? 1 2 3 4 आणि 5. जी किती अंतरावर आहे? 5. इथं 5 लिहिलं मी. आणि यू किती अंतरावर आहे? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 म्हणजे समान अंतरावर आहेत का? नाही. म्हणजे इथंच आपलं उत्तर भेटलं आपल्याला पहिल्या ऑप्शन मध्ये. पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर आहे. तरी तुम्हाला समजण्यासाठी पुढचा ऑप्शन मी चेक करून दाखवतो. एफ आणि आर हे आपण चेक करूया. एफ आणि आर. एफ कुठे रे? एफ इथं आहे. आणि आर कुठे आहे? आर इथं आहे. आता चेक करूया. 1 2 3 4 5 आणि 6 हे 6व्या क्रमांकावर आहे. नंतर 1 2 3 4 5 आणि 6 समान अंतरावर आहे का? तर आहे. आणि आपल्याला नसलेली जोडी ओळखायची. एक आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. असं तुम्ही बाकी 2 ऑप्शन देखील जर चेक केलेत तर BV हा देखील समान अंतरावर मिळतो आणि आय आणि ओ हा देखील आपल्याला समान अंतरावर मिळतो. फक्त जी आणि यू हेच समान अंतरावर मिळत नाही आणि तेच आपल्याला विचारलेलं आहे. असे सोपे प्रश्न येतात. पुढचा प्रश्न पहा. वरील अक्षरमालेतील उजवीकडून 10व्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास किती वेळ येईल? आता उजवीकडून 10व्या अक्षर मोजायचं आपलं. उजवीकडून म्हणजे इकडे. हे 5 5 आणि 5 हे 10. 10 म्हटल्यावर हे अक्षर असणार. किंवा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10वा अक्षर कुठलं असणार? पी. त्या 10व्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर. डावीकडील म्हणजे इकडेच. ही डावी बाजू आहे त्याची. ह्या अक्षराची डावी बाजू ही. तिकडे चौथे अक्षर पहा. 1 2 3 4. चौथे अक्षर कुठले आहे? एल. तर हे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास किती वेळ येईल? आता एल ला काय करायचं आपल्याला? सुरुवातीपासून मोजायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. किती वेळ येईल रे ते? 12वे अक्षर येईल. त्यामुळे ते पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने खूप सोपा क्वेश्चन होता हा. पुढे पहा. इथे तुम्हाला इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे. ही देखील वाय पर्यंतच आहे. म्हणजे टोटल 25 दिलेले आहे. 5-5चा गट आहे याच्यामध्ये. प्रश्न पहा काय. वरील अक्षरमालेतील उजवीकडील 7व्या अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर कुठले? डावीकडील लगतचे अक्षर शोधायचे. उजवीकडून आपण काय करायचं? 7वं अक्षर मोजायचं. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7वं अक्षर कुठलं आहे? एस. एस हे आपलं 7वं अक्षर आहे. त्याच्या डावीकडील लगतचं अक्षर. डावीकडील म्हणजे ह्या साईडचं. लगतचं अक्षर कुठलं आहे रे? आर. आर कुठे? पर्याय क्रमांक 3. आर हे आपलं उत्तर बरोबर आहे. नंतरचा पुढचा प्रश्न पहा. आता हा थोड्या वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन पहा. इथं काय म्हटलं आपल्याला? ही वरील सारणी दिलेली म्हणजे हा टेबल दिलेला आपला. याच्यामध्ये अक्षर दिलेले आहेत आणि अंक दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक अक्षरासाठी कुठला अंक वापरायचा हे आपल्याला दिलेलं आहे. आणि खाली काय दिलेलं आहे आपल्याला? एक पदावली दिलेली आहे जी अक्षरांच्या फॉर्मॅटमध्ये. आता अक्षरांना आपल्याला काय करायला लागेल? हे टेबलावरून त्यांच्या आधी संकेत लिहावं लागेल. जसं डी इथं आपण आधी अक्षरात लिहून घेऊया. डी अधिक डब्ल्यू डिवायडेड बाय पी मायनस एन प्लस एल इक्वल्स टू हाऊ मच, म्हणजेच किती. आता डी साठी कुठलं अक्षर वापरले पहा? 5 अधिक डब्ल्यू साठी कुठलं अक्षर वापरले? 9 डिवायडेड बाय पी साठी कुठलं अक्षर वापरले? 3 मायनस कंस आहे तसंच द्यायचं. नंतर एन. एन साठी कुठलं वापरले रे? 6 अधिक एल साठी कुठलं वापरले? 2 इक्वल्स टू हाऊ मच. आता आपल्याला गणितामध्ये आपण शिकलोय की जिथे पदावली जर आपल्याला सोडवायची असेल तर पदावलीमध्ये आपण काय करतो रे? कंचे भागू बेव हा
आपला शॉर्ट फॉर्म वापरतो, कंचे भागू बेव, किंवा इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, बॉडमास रूल. बॉडमास रूल. कण म्हणजे कंस, आधी कंस सोडवायचा, मग चाचीचे असं काही असेल, चाचीचे म्हणजे गुणाकार असतो, तर ते सोडवायचं, नंतर भागाकार, मग गुणाकार, नंतर बेरीज व वजाबाकी. हा जो आपला फॉर्म्युला आहे तो, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो रे, बॉडमास रूल. बॉडमास रूल म्हणजे काय, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. तर जे आहे आपलं ते आधी कंस सोडून घ्यायचा. त्याच्यामध्ये कंस कुठे आहे रे, इथे कंस दिलेला आहे आधी, तर कंस आधी आपण काय करणार आहे, सोडून घेणार आहे. 6 + 2 किती होतात रे, 8. बाकी आहे तसंच लिहायचं. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये भागाकार आधी करणार आहे. आता भागाकार आधी जर केलं, 9/3. 9/3 कसं करतो, असं लिहितो आपण, 3 × 3, 3 × 3 = 9. याचं उत्तर आलं 3. बाकी आहे तसंच लिहायचं, -8. आणि हे जर आता सोडवलं, 5 आणि 3 किती होतात रे, 8. पुढचं 8 आहे तसंच, आणि 8 मधनं 8 गेले 0. किती उरले, 0. आता 0 किंवा 0 साठी काय वापरले रे, ते 0 साठी R वापरलंय. मग R कुठे पर्यायात, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने असे जर टेबलवरचे जर क्वेश्चन आले तर ते देखील तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतील. पुढचा क्वेश्चन पहा, वरील अक्षर मालिकेतील उजवीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडील 4थ्या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर कुठले. म्हणजे एका प्रश्नात 3 प्रश्न विचारले. उजवीकडून 9व्या अक्षराच्या, तर उजवीकडून 9 अक्षर कुठले पहा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9 अक्षर. उजवीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडील 4थं अक्षर, आता त्याच्या डावीकडील म्हणजे इकडचे डावीकडील 4थे अक्षर कुठले आहे, 1 2 3 4, हे त्याच्या डावीकडील 4थे अक्षर आहे. आणि त्या 4थ्या अक्षराच्या उजवीकडील 6वे अक्षर, उजवीकडील म्हणजे ह्या साईडला, उजवीकडे म्हणजे ह्या साईडला, आपण काय करणार आहे, आता हे रब करून टाकूया. आता इकडचे 6वे अक्षर कुठले पाहूया, 1 2 3 4 5 आणि 6. कुठलं अक्षर रे 6वं, एस. तर एस कुठे आपल्या इथे, पर्याय क्रमांक 2 मध्ये एस हे आलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला एका प्रश्नात असं तुम्हाला कन्फ्यूज करायचा जरी प्रयत्न केला तरी कन्फ्यूज व्हायचं नाही, एक एक गोष्ट सोडत चालायची. पुढचा प्रश्न पहा, एक 2-3 प्रश्न आता उरलेत, ते कव्हर करून घेऊया आपण. खालील अक्षर मालिकेत कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत, कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत. मी तुम्हाला सांगितले का, अशा वेळेस ऑप्शन मधनं जायचं आणि चेक करायचं. तर ए किती वेळा आलाय पहा, 1 2 3 4 4 वेळा आलेला आहे. ए किती वेळा आलेला आहे, 4 वेळा आलेला आहे. डी किती वेळा आलाय पहा, 1 2 3 4 वेळा आलेला आहे. डी देखील काय आलेलं आहे, 4 वेळा. म्हणजे पहिल्याच प्रश्नात आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. कुठली अक्षर समान वेळा आलेली, दोन्ही अक्षर 4-4 वेळा आलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. तरी पुढचं एकदा चेक करून पाहूया. डी 4 वेळा आलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे, आत्ताच काढलं आपण. हा डी देखील 4 वेळा आलेला आहे आणि ए हा 4 वेळा आलेला आहे. आता फक्त बी शोधायचा. बी किती वेळा आलाय, 1 2 आणि 3. बी किती वेळा आलेला आहे, 3 वेळा. म्हणजे हे समान वेळा आलेत का, नाही. बी इथं आत्ताच काढलं आपण, 3 वेळा आलंय, हे देखील समान वेळा आलेलं नाही. आणि उरलेलं सी, मग 1 2 3 4 आणि हा शेवटचा 5. सी किती वेळा आलेला आहे, 5 वेळा. हा देखील समान वेळा आलेला नाही, त्यामुळे हे देखील उत्तर येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन पहा, वरील अक्षर मालिकेत जी आणि आर यांच्या दरम्यान जेवढी अक्षर आहेत त्याच्या 3/5 पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या अक्षराच्या दरम्यान आहे. हा थोडा तुम्हाला अपूर्णांकाचा वापर करायला लावणारा क्वेश्चन आहे. आता आपल्याला आधी काय करायचं, जी आणि आर यांच्या दरम्यान किती अक्षर आले ते काढून घ्यायचं. जी कुठे पहा इथे आणि आर इथे, यांच्या दरम्यान किती अक्षर आलेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. किती अक्षर आले त्यांच्या दरम्यान रे, 10 अक्षर आले. त्याच्या 3/5 पट, 3/5 पट म्हणजे काय करतो आपण, त्याला जेवढे पट असतो तेवढे पट म्हणजे काय रे, गुणाकार करणे. तर 10च्या 3/5 पट त्यांनी गुणायचं याला, म्हणजे इथं 1 असणार. जर तुम्ही हे कॅन्सल करायला तुम्हाला माहिती असेल तर 5 1 जा 5 5 2 जा 10, म्हणजे 5 1 5 5 2 10 असा अपूर्णांक सोडवतात. आणि जर अपूर्णांकांचा गुणाकार भागिले छेदांचा गुणाकार असं करायचं. मग 2 × 3 किती होतात रे, 2 × 3 6 होतात, आणि 1 × 1 किती होतात रे, इथे 1च राहतात. म्हणजे 6/1 म्हणजे 6 असतं. तर 6 हे उत्तर आले. तर 6 अक्षर कुणाच्या दरम्यान आहेत हे आपल्याला काढायचे. किती अक्षर आली पाहिजे त्यांच्या दरम्यान, 6 अक्षर आली पाहिजे. ती 6 अक्षर पाहूया आता आपण कुणाची येतात. बी आणि एच यांच्या दरम्यान किती आहे ते काढूया. आधी रब करतो.
बी इथे आहे पहा आणि एच इथे आहे, यांच्या दरम्यान किती पहा 1 2 3 4 आणि 5 पाचच अक्षर येतात, त्यामुळे हे उत्तर येईल का? नाही येणार. के आणि एस त्यांच्या दरम्यान पहा, इथं के आहे आणि इथे एस आहे. 1 2 3 4 5 6 7 7 अक्षर येतात, त्यामुळे हे उत्तर येईल का? नाही येणार. पुढे एच आणि ओ यांच्या दरम्यान आता आपल्याला पाहायचं आहे. एच कुठे आहे? इथे आणि ओ इथे. 1 2 3 4 5 6 आले का 6 अक्षर? डेफिनेटली आली, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. तरी डी आणि एच यांच्यामध्ये चेक करून पाहूया आपण. इथे डी आहे आणि इथे एच आहे. 1 2 3 तीनच अक्षर यांच्या दरम्यान आहे, त्यामुळं हे काय आपलं उत्तर येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने एक शेवटचा प्रश्न आता आपण याच्यात पाहून घेऊया आणि इथे थांबूया. वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 15वे अक्षर कोणते? खूप सोपा प्रश्न आहे. फक्त डावीकडून विचारलंय की उजवीकडनं, हे फसायचं नाही. कारण तुम्ही जर डावीकडनं मोजलात तर 5 5 दुने 10 5 त्रिक 15 15वा अक्षर ओ येईल आणि तुम्ही ओ मार्क करून याचं उत्तर चुकवाल. म्हणजे खूप सोपा प्रश्न आहे, परंतु तुम्ही जर लक्ष दिलं नाही तर हा तुमच्यासाठी मार्क गमावणारा प्रश्न बनून जाईल. आपल्याला मार्क गमवायचे नाही तर मार्क कमवायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. आता 15वे अक्षर कुठले असेल रे? मग इकडनं मोजायचं 5 5 दुने 10 आणि 5 त्रिक 15 15 म्हटल्यावर हे अक्षर येईल के, किंवा तुम्ही 1 2 3 करून असं देखील मोजलं तरी केच उत्तर येणार आहे. त्यामुळे के कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आकलन जो आपला टॉपिक होता पहिला, आकलन जो पहिला मुद्दा होता आकलन, त्याच्यामध्ये आपण जोडाक्षर अक्षर किंवा शब्द याच्याशी आधारित प्रश्न पाहिले. त्यानंतर संख्या मालिकेवर कुठले प्रश्न येतात ते देखील आपण व्यवस्थितरित्या पाहिलेले आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की तुम्ही मूळ संख्या पाठ करा 1 ते 100 मध्ये, तसेच ज्या वर्ग संख्या आहेत 1 ते 31 1 ते 31 पर्यंतचा वर्ग तुमचा पाठ हवा. तसेच जो घन असतात 1 ते 10 पर्यंतचे 1 to 10 पर्यंतचे घन तुमचे काय पाहिजे? घन किंवा क्यूब, त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये क्यूब, आणि वर्गला काय म्हणतो? स्क्वेअर्स. हे देखील तुमचे पाठ असायला हवेत. तर नसेल तुम्हाला तर आपल्या ॲपमध्ये त्याची फ्री पीडीएफ आपण अवेलेबल करून दिलेली आहे. नंतर इंग्रजी अक्षर मालिकेत तुम्हाला जी अक्षरमाला दिलेली आहे म्हणजे ए टू वाय पर्यंत दिलेली तुम्हाला, तीच आपण घ्यायची आहे. झेड घ्यायचा नाही. जर झेड दिला तर घ्यायचा, नाही दिला तर नाही घ्यायचा. तर अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या आपण हा पहिला मुद्दा कव्हर केलेला आहे. भेटूया आपण आपल्या पुढच्या मुद्द्याला घेऊन. धन्यवाद. थँक्यू.